तिकडं जो गेला आहे तो करंगळी आहे, तो त्याच्या मागे आहे. तो जो दिसतो आहे तिथं तो हॉटडॉग आहे. हा जो आहे तो चंदेरी आहे. हा जो आहे तो भटोबाचा डोंगर आहे तो मध्ये, आणि त्याच्या बाजूला आहे तो नवऱ्याचा डोंगर आहे. त्याच्या बाजूला जे 2 छोटे डोंगर आहेत त्यातला तो नवरीचा डोंगर आहे, तो करवलीचा डोंगर आहे, आणि तो दुर्ग भंडार आहे, आणि ह्याकडं पदरगड आणि पुढं माऊली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आंबेले. तुमचं सर्वांचं सौंदर्य रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत. आणि आपण आलो आहोत ते माऊली किल्ल्यावर ट्रॅकिंगसाठी. मित्रांनो, इकडे समोर माऊली फोर्ट आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे समोर. मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला तिकडे एक शंकराची हे आहे, मंदिर आहे. आपला मित्र रोहित आहे सोबत, कॉलेजचा फ्रेंड आहे. इकडून आपण आलो मुख्य प्रवेशद्वाराकडून आल्यावर थोड्या पुढे आल्यावर इकडे पुरातन शिवकालीन मंदिर आहे गणपतीचं. मित्रांनो, गणपतीच्या मंदिराच्या पुढे माऊलीगड ग्रामस्थ आपले सरसे. इकडे कमानी लागेल आणि इकडे एक रस्ता लागेल. आपल्याला समोरच जायचं आहे, समोरच्या रस्त्याला. पक्ष्यांच्या नाही ना, जाऊया ना आपण. नाही मित्रांनो, आमचं इकडे येऊन ना पचका झालाय. आपल्याच तिकडनं गेलेलं असं ना तर तो भेटलो असं. चालूच आहे. मित्रांनो, गड चालायला आपल्याला 1 ते 2 तास लागणार आहेत. मित्रांनो, समोर तो लाकडी पूल आहे. इकडे आपण तिकडून न जाता दुसऱ्या पायवाटेने आलो आहोत. काही कारणास्तव मुख्य प्रवेशद्वार बंद होता, म्हणजे वन विभागाच्या. मित्रांनो, हा तो लाकडी पूल आहे. आपण त्या रस्त्याने न येता आपण इकडून आलो. काही कारणास्तव हा रस्ता बंद ठेवला आहे. घनदाट जंगल आहे मित्रांनो इकडे. मित्रांनो, हा किल्ला ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात येतो आणि मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. सूचना दिलेल्या आहे, गडावर कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. दारू, गोवा, गुटखा, सिगरेट इतर. आणि मित्रांनो, गडावर येताना आहे ना, जे आपण प्लॅस्टिक बॉटल किंवा वेफरचे पॅकेट वगैरे ते येताना सोबत घेऊन जा खाली. गडावर कुठलेही घाण करू नका. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आपण आता गड चढतोय. हां, ते समोर सुळके दिसतात, तिकडे आपल्याला जायचं आहे.
अशक्य सुंदर सह्याद्री. मित्रांनो व्ह्यू बघा पाठचा माझ्या. अशक्य सुंदर सह्याद्री. रक्षाबंधन करूया. माझं दोरो आहे. मित्रांनो माहुली किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर हा किल्ला ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात येतो आणि या किल्ल्याची उंची 2815 फूट उंच आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो हा आणि ट्रेकर लोकांचा हा लोकप्रिय किल्ला मानला जातो. त्यांचे गड किल्ले फिरणे हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तसंच आपलं पण आहे एक. जवळजवळ मित्रांनो आपण 2 तासाचा ट्रेक कंप्लीट केला आहे. आता थोडासा राहिला आहे. 10 वाजले आहेत. आणि आपला मित्र रोहित. रोहित काय बोलतोयस? काय बोलू काय नाही. चला रोहित दमलाय. मित्रांनो व्ह्यू बघा. काय बोलू काय? हाय आवाज गो. मित्रांनो आज 1 जानेवारी आणि काल रात्री पाऊस पडला त्यामुळे वातावरण थोडं ढगाळ आहे. बघू शकता. दिव्यातलीच काही मंडळी आहे तिकडे. दिव्यातलीच. तिकडं जो गेला आहे तो करंगळी आहे, तो त्याच्या मागे आहे. तो जो दिसतोय तिथं तो हॉटडॉग आहे. हा जो आहे तो चंदेरी आहे. हा जो आहे तो भटोबाचा डोंगर आहे तो मध्ये. आणि त्याच्या बाजूला आहे तो नवऱ्याचा डोंगर आहे. त्याच्या बाजूला जे 2 छोटे डोंगर आहेत त्यातला तो नवरीचा डोंगर आहे, तो करवलीचा डोंगर आहे आणि तो दुर्ग भंडार आहे. आणि इकडं पदरगड आणि पुढं माहुली. त्यातले मंडळी आहेत. तू पण का? काय गाईस नाही मी नाही आहे पण ठीक आहे. भावाने आपल्या इकडे सबस्क्राईब केलं आहे. थँक्यू. मित्रांनो 10 ते 15-20 मिनटाचा ट्रेक बाकी आहे फक्त. आता आपण पोचलो आहेत 2 तासाच्या ट्रेक नंतर. व्ह्यू बघू शकता. खालून इकडून आलो आणि ही इकडे पायवाट दिसते मळलेली, तिकडून असं वर आलो. फायनली मित्रांनो 3 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही वरती आलो आणि जन्नत बघा मित्रांनो. स्वर्ग बोलतात तो हाच. नाही आता मित्रांनो थोडा वेळ बसतो. मित्रांनो ते आपल्यासोबत मित्र होते ते बघा खाली. मित्रांनो गड किल्ल्यावर येत असाल तर असे पिशव्या हे टाकू नका, म्हणजे घाण करू नका. गड संवर्धन करा. त्यावाला हे इकडे एक पाण्याचं टाकं आहे
आणि स्वच्छ आहे. इकडे एक पाण्याचं टाक आहे. काय माहित.